मम्मीची साडी घेतलीस ना तुम्ही? खरा बोल काकू, तुम्ही इजा ड्रेस घातले ना आज. जित तिथं त्याचा बोलबाला हेडुसन गावाचा, जित तिथं त्याचा बोलबाला हेडुसन गावाचा. सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सॅमी कलिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर गाईज आज आपल्याला खास भेटण्यासाठी प्रतीक आलेला आहे. सध्या रील्सवरती जर चर्चा आहे तर प्रतीकची, आणि प्रतीक तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे. प्रत्येकाच्या नावाचा सॉन्गसुद्धा गातो इंस्टावरती. तर त्यालाच विचारू आपण, तुला माझा नंबर कुठे भेटला पहिला? तर बहिणीला नंबर कुठे भेटला माझा? मला नंबर भेटला, मी माझा एक मित्र होता संदेश शेळके म्हणून, मी त्याच्याकडून नंबर घेतला. बोललो मला अर्जंट सॅमी दादाचा नंबर पाठव, मला त्याला भेटायचंय. तर त्यांनी मला लगेच नंबर पाठवला. त्यांनी काय नाही विचारलं, भेटायचं म्हणजे विषय संपला. त्यांनी मला लगेच सांगितलं, त्यांनी मला नंबर दिला आणि मी लगेच भाऊला कॉल केला आणि आलो डायरेक्ट भेटायला. विषय संपला. भावाजवळ बाईक नाहीये, गरीब पोरगा आहे, पण बघा प्रगती चालू केलेली आहे. बोलला तर त्याला सपोर्ट करा, तुम्ही नक्की सपोर्ट करा. आणि येईल त्याचे पण लवकरात लवकर गाडी येईल. युट्यूब चॅनल ओपन कर मस्त पैकीत, आणि असंच पुढे जा. बाईक जे स्वतःची, आणि मी सांगेन तिथे येत जा मग भेटायला. विषय डायरेक्ट. हे बघ यायला ना, यायला डेंजर कळंदा इकडे यायचं ना. हे मरतान ते बघ असतान बघ कसं दोघं मरतान. कपडे बघ सेम घालून आले. भाऊच आहे, जुडवा भाऊच आहेत. एक जाऊन दे त्यांच्यासाठी, एक गाणं वाहून जाऊ दे पहिले माझे, नंतर यांच्या दोघांसाठी. हा बोल त्याला विचारतो नाव काय? परेश आणि जयेश. परेश आणि जयेश. अरे किंग नाही रे किंग मेकर है भाई लय दिलवाला, किंग नाही रे किंग मेकर है भाई लय दिलवाला. आमचा परेश दादा कल्याणवाला समाजसेवक आला, आमचा जयेश दादा कल्याणवाला समाजसेवक आला. कसा काम आता बोलतो आता उतरूनच झाली पाहिजे. आता रील्सला व्हिडिओ झाली पाहिजे. दे मोबाईल दे भाई. धन्यवाद आभार आहे राव. सांग आभार राव. आता कसं काम आहे नाही का? एक नंबर ना. हा लाईक करो, कमेंट करो. हल्दीची ऑर्डर दे तुला 100%. विषय झालाच पाहिजे. इथं 30 गाव. मग काय टेन्शन नाही, आपली तर सगळी तिकडं मावशी आत्या सगळी. हो ना. तर चला भाऊची आता काय इच्छा, आता आपण बघून घेऊ मस्त पैकी. आणि कसा वाटला भाई तुला इकडे येऊन, त्या पहिला सांग. एक नंबर वाटला, बरा वाटतं जरा इथं. सॅमी दादाला भेटला तर अजून बरा वाटायला लागलाय. नक्की घे. मग 100% यार, विषयच नाही. सॅमी दादा वन साइड आहे ना. विषय खपला. कोण नाही मार्केट खाऊ शकत. मग काय करायचं आता? आपण रील बनवायची का ब्लॉग बनवत? पहिले ब्लॉग घेऊ, मग रील घेऊ ना भाई. ठीक आहे. जसा वाटेल तसा. आमचा आपला भाऊ रील डेंजर बनवतो माहित आहे का तुला? हा ना. म्हणजे तो स्वतः ऍक्टिंग नाही करत, एडिटिंग भारी करत. टॉपची एकदम थंबनेल इमेल एकदम टॉपचा काम आहे. एडिटर भेटलेले तशाच प्रमाणे म्हणे काय. हा का? हा विषय डायरेक्ट विषय खोल ठेवायचा भाई. तर चला भाऊच्या आता थोडासा मी पण त्याला सपोर्ट करतो. सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, चांगलं त्याचं नाव चालू आहे, चांगलं त्याचे रील्ससुद्धा व्हायरल होतात. तर चला तो आला फोन करून का दादा, कालच फोन केला का परवा दिवशी पहिला फोन केला ना. ॲक्च्युली विषय काय माहिती आहे का, घरामध्ये नेटवर्कच पकडत नाही का. तर कोलेगावला जिओचा टावर होता, तो तुटला टावर. त्या टावर तुटल्याच्या मुले
काय नेटवर्कच नाही आमच्या गावात, जिओला नेटवर्कच नाही. तर त्याला बोललो व्हॉट्सअपला कॉल करतो, त्याला आवाज गेला नाही. तर काल त्याने फोन केला आणि त्याला आज बोलवला. तर भाई ये नक्की, तुला मी सपोर्ट करता भाई. असंच गाणी बोलत राहा, असंच पुढे जा एकदम. तुझा सपोर्ट आणि कोण कमेंट करतील, कोण काय करतील, लक्ष नाही देत. कोणावरती लक्ष देऊ नको. जर तू कमेंटच्या एजंट राहशील तर तू जाम मागे राहशील. कमेंटवाल्यांवर लक्ष देऊ नको, असंच पुढे जा, अशी तुझी प्रगती चालू ठेव. 100% होईल. हा 100%. तर चला गाईस, आता 2-3 त्याला मी चांगल्या चांगल्या रील्स, त्याला रील्स बनवायच्या आहेत माझ्यासोबत. त्याला रील्स सुद्धा माझं काढतो आता आम्ही. तर तसं माझा भाऊ आलेला आहे, त्याला बोलवले, भाई ये चल, लाजू नको, जे चल. कुठे जायचं तिथे बनवायच्या इथंच. चला भाईजी तर बोला तिथं. चला बनवूया, चला रील्स पहिले बनवून घेता, मग नंतर मस्त कार्यक्रम करू आपण. पाऊस आला नाही पाहिजे भाई. पाऊस नाही आला पाहिजे. पाऊस आला तर भरले ना तो वाट लागेल. पाऊस भरले ना, आपली घरं भरतील. पाऊस आला तर भाई आपल्याला गरमी होईल. 100%. 100% यो लोकेशन घ्या. चल एक यो लोकेशन घ्या. हा यो लोकेशन ठीक आहे. चला गाईस, तर हा लोकेशन घेतो आणि या लोकेशन वरती एक रील्स पडल. ये भाऊ कार वाजाला. आर जित तिथं त्याचा बोलबाला हेडुसन गावाचा. जित तिथं त्याचा बोलबाला हेडुसन गावाचा. आर विषय असतोय हाडभाव आमच्या श्यामी भाईचा. विषय असतोय हाडभाव आमच्या श्यामी कालनचा. जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मिस्टर इंडियाची हवा. जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मिस्टर इंडियाची हवा. सुनील टोंबरे. आर जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मिस्टर इंडियाची हवा. जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मिस्टर इंडियाची हवा. मकुंद ठोंबरे करतोय दावाना बिंदाचं खोक्यात बक्षीस लावा. मकुंद ठोंबरे करतोय दावाना बिंदाचं खोक्यात बक्षीस लावा. गाईस, ये शड्ड्याला पकडू का मी? दिस इज द शड्डा पलाला. तर चला, 2 भावा मस्त गाणं बोलला, एकदम छान गाणी बोलला. आणि आता दुसरा कुठला गाणी बोलशील? सांगायचं नाही, डायरेक्ट बोलायचं गाणी. ठीक आहे, चल. 100% बोलणार भावासाठी गाणी. ठीक आहे, चल. कुठे बोलायचं आता? दुसरं गाणी कुठे बोलायचं? गार्डनच्या समोर बनवू. चल का आपल्या लालपरी जवळ बनवतं? ते लालपरी जवळ घेतलं एक गाणी, लालपरी जवळ. तर गाईस, तुम्ही बघू शकता, सणाना पिरिरिरी स्कूटी आलेली आहे. बाबा येशू साडी बिडी लावून आले, नाद केला वाया नाही गेला. आज येशू साडी लावून आले आणि त्याची मम्मी ड्रेस घालून ठोकता आता मला. या कसं ग? खरा खरा बोल. मम्मीची साडी घेतलीस ना तुम्ही? खरा बोल. काकू, तुम्ही इथं ड्रेस घातले ना आज? खरा बोला आता. येशू सांग लवकर, ड्रेस मम्मीचा घातलीस ना तुम्ही? या साडी सारी. अरे इथं कुठंच ते लावतं स्कूटी, मरतील राज. इकडे लाव पार्किंगला. हा एक नंबर भारी. काही पण बोल, माझा फेवरेट कलर हा मरून कलर, पण लवकर मला भेटतच नाही. इथे इथे हा साईडला लाव. हा पुढे लाव. गाईस, नंबर लक्षात ठेवा, MH05 19 आणि 70. ही गाडी कुठे बी नसेल तर पकडा. पोलिसांची गाडी. पोलिसांचीच आहे. चल मला लाव साईडला. अरे टवरी लांब कुठे? इथे इथे या. तर गाईज चला, लोकेशन चेंज केलं आता आम्ही. आणि आता आलोय आम्ही, तुम्हाला दाखवतो. जसं अलिबागला आपण जातो फिरायला, अलिबागला फिरायला गेल्याच्या नंतर तिकडे तर नारळीची झाडं असतात, इथे तर बाई सुपारींची झाडं आहेत. पण हा गार्डन बघा तुम्ही. हा गार्डन बघून तुम्हाला काय वाटतं? का जबरदस्त वाटते का नाही गार्डन? आणि नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये का हा गार्डन कसा. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये तर हा गार्डन नक्कीच बघतच असाल. आणि बघल्याच्या नंतर तुम्हाला आता अजून इथे गार्डनचं काम चालू आहे. म्हणजे बघा, आता पहिलं तर माहिती नव्हता मला, मी भरपूर दिवसातून आल्या आणि इथे मी आज पहिल्यांदा बघतो. म्हणजे इथे गार्डनचं काम चालू आहे. बघा बघा, जबरदस्त चालू आहे. इथे पण काहीतरी करायला घेतले नवीनच. आणि ही जी नदी आहे, ही नदी आपल्या, मी जिथे आपल्या महादेवाच्या मंदिरात जातो पाया पडायला, ही नदी तिकडे जाते. बघा तुम्ही, तिथे जाते ही नदी. आणि म्हणजे ही वलून 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 ये हमारा ब्लॉक निकल रहा है, हम इसका. और हवा बघा, एक नंबर येता हवा.
काकू झाला वाहून बिवून हे चले गाईस तुम्ही बघू शकता हा आरसा साप बघा कुठे लावले हे बघा साप हे बघ बघला हे येशूचा आरसा बघा आरसा दाखव दे आधी लाय भारी चांगला हा चल ना ती व्हिडिओ कुठली हा नाच हा डीजे चला भरपूर साऱ्या मस्तपैकी आम्ही रील्स बनवल्या आणि खरंच पहिल्यांदा मला येशू शिकवायला लागली. आता काय करणार गाईज आता काय बोलणार येशूनी मला शिकवला कोरिओग्राफर माझी बनलेली कोरिओग्राफर येशू आणि चालू केलं तुला माहिती हो काय बनलेली कोरिओग्राफर कोरिओग्राफर बनलेली मस्त शिकवलं तुम्ही म्हणा हे तोंडावर कशाला ठेवते कॅमेरा ते बा मला हेच नाही पट पोरींचा ते 2 हात असं आणतील फुलपाखरू बांधतात फुलपाखरू हा असं असतं. आता तू BTS टाकशील काय ब्लॉग टाकशील ब्लॉग बाबा पाऊस ब्लॉग किती मिनिटाचा झाले तुझा आता घरी जाऊन काहीतरी करल चटणी भाकर वडापाव ने मिरच्या खा पाक्या इकडे बा मोबाईल नाही विजा एक रेनकोट आणले का तुम्ही मस्त काम चला काकू जावा मस्त पैकी भेटू लवकर सोमवारी बनवू व्हिडिओ सोमवारी आपण तर मित्राला माझी सुट्टी असतं ना मग तो येईल मी भारी ड्रेसिंग मरता मग चला गाईच आपला मित्र पण कधीपासून वेट करतं 100% बहीण भावाचं गाणी तुला भेटलाच नाही का भेटला बाबा भेटला का करू आपण पाहुणार जेसल मा आता कुठं पाऊस पडते थांब आता बनवूनच जाऊ आपण तर चला गाईस सकाळपासून भरपूर सारे रील्स बनवल्या ब्लॉग पण केले मस्त कॉमेडी वगैरे केलेली आता आम्ही चाललोय उमरखेडीचा राजाचा पाठपूजन सोहळ्याला चाललोय दरवर्षीप्रमाणे मी असतो आपला केतन पाटील सिंगर सर्वांनाच माहिती आहे तशीच पायल पाटील सुद्धा असते आणि भरपूर सेलिब्रिटी येतात तिथेशी उमरखेडीच्या राजाच्या पाठपूजनाला आणि आता आम्ही चाललोय सर्व तर केतनदा आपलं एक गाणी होऊन जाऊ दे चल उमरखेडीच्या राजाचा उमरखेडीच्या राजाचा नाही ना माहिती गाणी आपल्याला नाही माहिती अरे 2-3 आहेत ना रील्सला मी मागवलं मागाशी तो एवढा नाही ना पाठ नाही तो पाठ नाही काय ओके तर चला तिकडे जाऊन बोलू गेल्या वर्षी पण दादा असंच गाणी बोललेला आणि जाम आम्ही नाचलेलो गेल्या वर्षी फुल धमाल तुम्ही चप्पलच घेतले गे नाही ना शूज मी चप्पल घालून आलो चप्पल घालू पाऊस तर पाऊस म्हणून मी चप्पल घेतले उगाच ते बुटांचा नाश होतोय 10-15 दिवस सुकत नाही ते तर चला गाईच कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉग मध्ये आणि सपोर्ट करा आणि मस्त नारळी पौर्णिमेचा दरवर्षीप्रमाणे केतन त्याचा गाणी येतं तुम्ही बघतच असेल तर या वर्षी सुद्धा प्रयत्न चालू आहे जर भेटला गाणं तर नक्की 100% करू आम्ही काहीतरी पण करू तर चला भेटू डायरेक्ट आता उमरखेडीच्या राजाला नाही तर पुढे चहा पिऊ आपण दीपूचा चला उमरखेडीच्या राजाच्या पाठपूजनला चाललोय जाता पहिले आपण दीपूचं दर्शन घ्यायचं म्हणजे कसा इकडे शेन भाई चहा पिल्याशिवाय जायचं नाही आपल्याला लागतं चहा प्यायला केतनदा चहा पी आपल्या दीपूचा माहित आहे ना दीपू ओळखतं ना तर दीपूनी लावले इकडे शर्यती वाटतं फायनल आता सुटणार वाटतं थोड्या वेळेला हा हे बघा फायनल सोन्या केसरी चालू आहे लाईव्ह आणि इकडे दीपू लाभ घेतो शर्यतींचा भाऊ पिसाल चहा पे ए जय सिद्धेश चहा जय चला भरपूर दिवसानंतर आपला मित्र भेटलेला पप्पू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केक कापू का तुझा टाइम नाही आता चाललो बॉम्बेला जाऊ ग वडापाव कोणचा आणले खरा सांग पैसे दिले ग मराला बोलतोय तर चला आता आम्ही निघतोय जायला कारण की भरपूर वेळ होईल वापस आणि मस्त वेगळे सिद्धेश भाऊ आज रील्स बनव कडक का ग उमरखेडीच्या राजाचा पाठ सोल्याचा आगमनाचा आपल्याला या करायचंच नाही का राडा झालाच पाहिजे तर चला निघतोय आता आम्ही ये अरे जियान कुठे जियान जरा मोबाईल अरे ये बाबू ये ब्लॉग मध्ये तरी येशील ये ऐकर हाय हाय हा येतं का आमच्या अर्ब आवाज नाही तुझा आवाज नाही अरे बाबा अजून एक बारकी पोरली पोऱ्या गे काय बूम चालले आम्ही बूम येता हो जरा उमरखेडीचे राजाचा पाठपूजन आहे ना आज तिकडून येता तर चला बसतो गाडीमध्ये आणि जातो
चला गाईस पोचलोय आता इथे उमरखडीला आम्ही पोचलोय आता आणि आता जातो पाठपूजन सोहळ्यामध्ये आणि चला भेटू आता सर्वजण तिथेशीनच आणि घेतो मस्त मस्त ब्लॉग मी तुम्ही बघा मजा येईल तुम्हाला बघायला. यावर्षी खूप लवकर पोचलोय आम्ही. तर चला जायचं का होऊ द्या मग राडा और धमाका. अरे बाबा 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 भाई काय मग काय लक्षच नाही रे. लक्ष कमी झाले वाटतं आमच्यावल्या. हा नाही ना चल मग जाऊ चल. तर चला काही स्वप्नील सुद्धा आलेला आहे घ्यायला. स्वप्नील तर चला काही गणपती बाप्पाचा इथे दर्शन दरवर्षी घेतो आम्ही आणि पाठपूजन सोहळा तुम्ही बघितलाच असेल मगाशी. तर चला आता मोबाईल इथं शिंदेच जवळ कारण की ढोलपाताचा आवाज भरपूरच येतं. पब्लिक बघा पब्लिक इथं आता सुरुवात झाली पब्लिकची अजून बाकी आहे.
हे तू व्हिडिओ बघतो ना माझ्या? कुठला गाणं आवडतो? कुठला गाणं? मेरे बायन का नाम कुठला? ए कुठला गाणं आवडतं तुला? हे आल्या ग बायल्या, हे गाणं आवडतं. अरे बाबा नाच नाच. तर चला गाईच उंबरखडीच्या राजाच्या पाठपूजनला गेलो. एवढी धमाल केली मी तर जबरदस्त. आणि आपली केतनदानी पण जबरदस्त गाणी बोललं, म्हणजे कडक काम केला. फुल धमाल. कसा वाटला या वर्षी? एकच नंबर. गाणी फिट मजा आली बाकी. फिट मजा. सीधा कसा वाटला तुला? मस्त वाटला. पहिल्यांदा गेलतो, चांगला वाटला. भाई पहिल्यांदा गेलो होतो भाई, एक नंबर वाटला. मजा आली. शांत आलं भाऊ, एक नंबर मजा हवा आली. कशी 100% एक नंबर. हा एक गाणी नंबर. कसा उचललास मग? अटक करा पुण्यात. केतन जाऊ का? चला हा चल मा, चलो भेटू परत नक्की भेटू. लवकरच. हो बघ जे मस्त एकूत. चालू आपला हा काय पुढचा नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा जेशील ना आता का गणपती गाणी येते? गणपती कधी आपलं नवीन गाणी हा नारळी पौर्णिमेचाच पहिला नारळी करू आता. पौर्णिमेचा ना, नारळी पौर्णिमेचा कर, नंतर गणपतीचा घे. तर पहिला चला. आता लवकर नारळी पौर्णिमेचा करू गाणी. हम्म आणि तुला पण काम करायचं आहे त्याच्यात हो मी करीन. तुला एनी टाइम सपोर्ट असतं की ना आपला. कंपल्सरी. हा तर चला गाईच आता आम्ही जातो घरी. इथं बघता सीएनजी आहे का? सीएनजी टाकायला लागेल. माझी गाडी थोडी बी सीएनजी नाही. आता जरा जाता आता हांडी भांडी माझी फुटतील. तर चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये.